सत्संगजी प्रेमाने बोला. धन निरंकारजी. सत्संगजी एक असे सत्य जे आपले जीवन बदलणारे आहे. संत कबीरजी म्हणतात, कस्तुरी कुंडल पसे मुर्ग धुंडे मन माही, ऐसा घटघट राम है दुनिया देखे नाही. म्हणजे कस्तुरी तर आपल्याच हिरणीच्या नाभीमध्ये असते, पण तो त्याच्या सुगंधाने येडा होऊन जंगलात शोधत फिरतो. ठीक अशाच प्रकारे जो तो सत्य ईश्वर निराकार पारब्रह्म परमात्मा आपल्या आत विराजमान आहे आणि आम्ही त्याला कोठे बाहेर किंवा ग्रंथात शोधतो. हा विषय खास आपल्यासाठी आहे, ज्याच्या जीवनात खूप धावपळ आहे, ज्यांना सत्संग जाण्यास वेळ नाही, ज्ञानाच्या गोष्टी ऐकण्यास मिळत नाही. त्यांच्या मनात प्रश्न येतो, धर्म काय, अधर्म काय, सत्य काय, असत्य काय, जीवन सत्य मार्गाने कसे जगायचे, जीवन गुरुमतानुसार किंवा परमात्मानुसार कसे जगायचे. पण त्यांच्याजवळ एवढे मोठमोठे वेदशास्त्र वाचण्यासाठी वेळ नाही. मग ते काय करणार, जीवनाला खरी दिशा कसे देणार. तर सत्संगजी याच्यामध्ये एक सरळ आणि सोपा मार्ग आहे. तो मार्ग काही बाहेर नाही तर आपल्या आतूनच सुरू होतो. आपण एका क्षणासाठी विचार करून बघूया, जेव्हा बी आपण जीवनात असे कोणते काम करण्यात जातो जे चुकीचे आहे, मग ते कोणाला धोका देण्याचे असो किंवा कोणावर रागाला येण्याचे असो किंवा एक छोटंसं खोटं का असेना, सर्वात पहिली आवाज आपल्या आतून येते. एक छोटीशी आवाज जी म्हणते, करू नको, हे बरोबर नाही. सत्संगजी ही आवाज येते या नाही, पूर्ण इनामदारीने आपल्या आत पाहणे. आणि ती आवाज प्रत्येकाला येते, मग तो कितीही पापी असो. त्याच्या आत सुद्धा सत्याचा एक दिवा चमकत असतो. श्रीमद भगवत गीतामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ईश्वर सर्व भूतानां हृदय देश अर्जुन तिष्ठती. हे अर्जुन, ईश्वर सर्व प्राण्यामध्ये निवास करतो. तो जो हृदयात बसलेला ईश्वर आहे, तोच आपल्याला प्रत्येक वेळेस सत्य काय असत्य काय याचे बोध करतो. पण होते काय, एक आवाज आतून येते, करू नकोस, आणि दुसरी आवाज आमची बुद्धी आणि आमच्या मनाची असते, जी म्हणते घे करून, याच्यातच फायदा आहे, आताचे तर काम होऊन जाईल, परतच्या परत बघू. आणि आम्ही कायम आमच्या बुद्धीचे आणि मनाचे ऐकतो. त्या पहिल्या आणि दिव्य आवाजाला न ऐकल्यासारखे करतो. एक सत्संगजी यावरून एक छोटंसं उदाहरण आहे. एक राजा असतो, त्याच्या संगे कायम एक मार्गदर्शक असतो. तो मार्गदर्शक खूप कमी बोलायचा, पण जेव्हा बी राजा एखादं मोठं निर्णय घेणार, तेव्हा तो मार्गदर्शक त्याच्या कानात फुसफुस करत एवढेच म्हणणार, महाराज परत एकदा विचार करा. कित्येक वेळा राजा त्याचे ऐकून मोठमोठ्या चुकीतून वाचत होता. पण बऱ्याच वेळा राजदरबाराच्या गोंधळात आणि आपल्या अहंकारात किंवा कोणाच्या सांगण्यात येऊन तो त्या आवाजाला न ऐकल्यासारखे करत आणि संकटामध्ये येत. तर सत्संगजी तो राजा आपणच आहोत आणि तो राजदरबार आपल्या मनाचा गोंधळ आहे, आपली इच्छा, आपला अहंकार आहे. आणि तो जो मार्गदर्शक आहे ना, जो प्रत्येक वेळेस समजावतो, सल्ला देतो, तोच आपल्या आत बसलेला परमात्मा आहे, आपला गुरु आहे, आपल्या आतून येणारी अंतरात्माची आवाज आहे. आपल्या आतच भगवद्गीतेचा संवाद प्रत्येक वेळेस चालू आहे.
जेथे कृष्णरूपी परमात्मा आपल्या अर्जुनरूपी मनाला निरंतर मार्गदर्शक करत असतो. तर बघा सत्संगतजी, सत्संग जाणे किंवा धर्मग्रंथ वाचणे चांगली गोष्ट आहे, पण कोणत्या कारणाने हे आपण करत नाही तर ही चिंतेची गोष्ट नाही. कारण सर्वात मोठा सत्संग आपल्या आतच चालू आहे. फक्त आपण आपल्या आत चालू असलेल्या त्या संवादाला मार्गदर्शकचे ऐकणे जरुरी आहे. तर सत्संगतजी, विश्वास आहे की ही गोष्ट बनते. सत्संगतजी, जेव्हा बी क्रोध येतो, राग येतो, 2 क्षण थांबा आणि ऐका. आतून आवाज येईल की शांत हो, यात कोणाचे भले नाही. जेव्हा बी कोणाची निंदा करतो तेव्हा थांबा आणि आतून आवाज येईल की सोडून दे, तुला काय मिळणार कोणाचे मन दुखवून. जेव्हा बी आपल्याला आळस आणि मोह घेरतो तेव्हा डोळे बंद करा आणि आतली आवाज ऐका. आवाज येईल की उठ, कर्म कर, हेच तुझे धर्म आहे, हेच तुझे वेद आणि शास्त्र आहे. तर सत्संगतजी, आता तुम्ही असे म्हणाल की आवाज तर आम्हालाही येते, आम्हीही ऐकतो की खरं काय आणि खोटे काय. तर याच गोष्टी आम्ही जाणत असून वाईट आणि चुकीच्या मार्गाने जातो. माहीत तर सर्व काही आहे, पण मी त्याला आपल्या जीवनात आचरणात का आणत नाही, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. जाणणे एक गोष्ट आहे आणि जाणून त्यावर चालणे ही अलग गोष्ट आहे. या जाणणे आणि मानण्यामधल्या अंतर जो आहे त्याला कसे भरले जाय. त्या दिव्य आवाजाला ऐकल्यानंतर त्यावर चालण्याची शक्ती कुठून आणणार. तर या शक्तीचे नाव आहे संकल्पशक्ती. तर ही संकल्पशक्ती काय आहे, त्याला कसे जागवले जाय आणि त्याला एवढे कसे मजबूत केले जाय की परमात्म्याची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आवाज आपल्यासाठी एक हुकूम बनून जाय. तर सत्संगतजी, समजा आपण आज विचार केलो की आज दिवसभर मी कोणाची चाडी चुगली किंवा निंदा नफरत कोणाला करणार नाही, कोणाचे वाईट करणार नाही. तर सत्संगतजी, हे 1 दिवसाचे संकल्प होते आणि अशाच प्रकारे हा संकल्प महिन्याचाही होतो. तर सत्संगतजी, अशाच प्रकारे आपल्या जीवनात सुद्धा परिवर्तन होतं, मनात बी परिवर्तन होतं. आणि सत्संगतजी, आपण जसं आपले संत सांगतात त्या मार्गाने चालूही शकतो. सत्संगतजी, म्हणून सतत सत्संग, सेवा, नामस्मरण करायचं आहे सत्संगतजी. संतांचा संग करायचा आहे सत्संगतजी. प्रेमाने बोला. धन निरंकार.